रंगशब्दांचे रंगकवितांचे या कवी संमेलनाचं अध्यक्षपद आज बऱ्याच अडचणी असूनसुद्धा काल मी त्यांच्या डिपार्टमेंटलाही बसलो होतो आणि अनेक ताप तरी आता नॅक कमिटी येऊन गेली ना वाटते गेली नाही म्हणून थोडासा रंग आणखी चांगला झाला आहे त्यांच्या चेहऱ्याचा. तर अशा आमच्या पल्लवी देशपांडे मॅडम यांनी आजच्या कवी संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवावं असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या कवी संमेलनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कधी हाताला लवकर न लागणारे आमचे आत्मारामजी जाधव सर, कारण ते बऱ्याच वेळा 3 तारखेतच कार्यक्रम यायचा आणि ते त्यांच्या नाही जे तारखेत धूळवंडीचा कार्यक्रम यायचा त्याच्या बाळाचा वाढदिवसही यायचा आणि मग ते तिकडं गुंतायचे. वेगळं सांगायला नको की मी बायकोला भीतो का नाही भीतो, पण ते येत नव्हते एवढं मात्र नक्की. रंगकवितांचे या कार्यक्रमात मी शंकर कदम स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. पाँव बेचकर सपर खरीदे सपर बेचकर राहें, पाँव बेचकर सपर खरीदे सपर बेचकर राहें, जब मैं खुद को बेच चुका तो सबकी पड़ी निगाहें. नींद बेचकर सपन खरीदे सपन बेचकर तबाही, नींद बेचकर सपन खरीदे सपन बेचकर तबाही, कागज़ बेचकर कलम खरीदी कलम बेचकर शाही. क्या बात. कागज़ बेचकर कलम खरीदे कलम बेचकर शाही, जीवन कहीं रंगों में रंगा, जीवन कहीं रंगों में रंगा, रंगों के व्यापार में, और रात रात भर तुमको गाया सुबह छपे अखबार में, रात रात भर तुमको गाया सुबह छपे अखबार में. अशा पद्धतीचं कवी आणि कवितेचं जीवन असतं. या 4 ओळीनं कवितेची सुरुवात करून हास्यरस पेरणारे आमच्याकडं बरेच कवी आहेत, पण आमच्या या पठ्याची बात कुछ औरच आहे. तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या बालाजी चव्हाण यांच्याकरता. स्वागताचा कार्यक्रम घ्यायचा का असं हे देऊन की वेळ जाईल म्हणून चालू ठेवायचं. ठीक, सगळ्यांचा शब्द सुमनानं स्वागत, बाकीच्याला घरी जाता पैसे दिले जातील. तर सध्याची जी नवीन पिढी आहे त्या पिढीवर आधारित कविता आहे. आजकालची आजकालचे पोरं येडे होत चाललेत का मोबाईल फोनात, आजकालचे पोरं येडे होत चाललेत का मोबाईल फोनात, एकटेच हसालेत वायर खोसून कानात. मायबापाचे स्वप्न सगळे मोबाईल पुढं स्वस्त झालेत, मायबापाचे स्वप्न सगळे मोबाईल पुढं स्वस्त झालेत, कोणाचेही व्हिडिओ पाहण्यात पोरी व्यस्त झालेत. बहुत बढिया. सोशल मीडियाचा भार शोषण असा झालाय आजकालच्या पोरायला, सोशल मीडियाचा भार शोषण असा झालाय आजकालच्या पोरायला, ते रोज आवतन द्यायलेत ऑनलाईन चोरायला. क्या बात आहे, बहुत बढिया. त्याचं चालू आहे फालतू मालतू भारी भारी कमेंट इथं, फालतू मालतू भारी भारी कमेंट इथं, भलत्या सलत्या विचित्र आहेत पोस्ट, फालतू मालतू भारी भारी कमेंट इथं, भलत्या सलत्या विचित्र आहेत पोस्ट, कोण किती हुशार कोण किती दीडशे आणा, प्रत्येकजण करायला एकमेकाला टेस्ट, प्रत्येकजण करायला एकमेकाला टेस्ट. हे कमेंट आणि याच्या पोस्टच्या माध्यमातून ऑनलाईन जुगार अड्डा, ऑनलाईन जुगार अड्डा, ऑनलाईन आलाय पत्ता. आता बघा रमी खेळायला ते ड्रीम 11 काहीतरी म्हणजे नाही असं नवीन ऑनलाईन जुगार अड्डा, ऑनलाईन आलाय पत्ता, बर्बाद करून नवीन पिढी जुगाराची येईल का सत्ता, बर्बाद करून नवीन पिढी जुगाराची येईल का सत्ता. सावध व्हा रे सावध व्हा, मायबापाचं स्वप्न राहू द्या ध्यानात, सावध व्हा रे सावध व्हा, नवीन पिढीला म्हणतो मी, सावध व्हा रे सावध व्हा, मायबापाचं स्वप्न राहू द्या ध्यानात, काही बाई व्हिडिओ पाहून फालताड मालताड विचार आणू नका मनात, फालताड मालताड विचार आणू नका मनात. धन्यवाद. अतिशय मार्मिक कविता सध्याच्या परिस्थितीवर. शब्द कवळसाचं एक वेगळं वैशिष्ट्य हेच आहे
की लोक सांगतात शहराकडे जा, पत्रकार बोलवा, चित्रकार. आज आमच्यातल्या एकानंच पत्रकार बोलवलं होता मला न सांगताच. मी म्हणलं पत्रकार आणि तू दोघंही तिकडंच जा, दोघंही इकडे येऊ नका, त्याचं काहीच काम नाही आपल्याला. तर इथं खरे कवी तुम्हाला पाहायला मिळतील. कोणी प्रसिद्धी द्या न द्या काही घेणं देणं नाही आम्हाला. आम्ही आमचं बोलणं ठेवतो, ज्याला आवडेल त्याला आवडेल. कारण कसं आहे, आणि प्रेमाचंही झालं तर 70च्या दशकातलं प्रेम जरा वेगळं होतं. आजचं प्रेम, त्याला प्रेम म्हणावं का काय म्हणावं ते काही कळत नाही. त्याच्यामुळं एक कवी म्हणतो, तुझे प्यार करना नाही आता. आताच्या लोकांकडे बघून असंच मला वाटतं की तुझे प्यार करना नहीं आता, मुझे प्यार के सिवा कुछ नहीं आता. तुझे प्यार करना नहीं आता और मुझे प्यार के सिवा कुछ नहीं आता. दुनिया में दो ही तरीके हैं जीने के, एक तुझे नहीं आता, एक मुझे नहीं आता. अशा पद्धतीचं दरी आता निर्माण झालेली आहे थोरांमध्ये आणि मोठ्यांमध्ये. तर हे दरीला थोडंसं भरण्याचं काम कवी लोक करत असतात. माना क्या अंधेरा घना है लेकिन दिया जलाना कहाँ मना है. आपण आपल्या पद्धतीनं काम करूया. जग जसं ज्या गतीनं जायचं त्या गतीनं जाऊ द्या, परंतु खारीचा वाटासुद्धा महत्त्वाचा असतो. आणि एक दिवस त्या छोट्याशा प्रकाशाकडे सुद्धा भरपूर लोक येऊन तो प्रकाश घेऊन मग नाचत चालतात. गाथा बुडवणाऱ्यांनीही नंतर गाथेची गरज पडली तर ते होत राहतं जगामध्ये. स्थित्यांतरच असतात. चांगल्याही गोष्टी एक दिवस नष्ट होणार आहेत आणि वाईटही गोष्टी एक दिवस नष्ट होणार आहे. कारण ह्या दोन्ही नष्ट झाल्याशिवाय पुन्हा नव्याचा जन्म होणार नाही, नवीन काही उगवणार नाही. ठीक आहे. यांच्यानंतर आणखी एक सुंदर हास्यकवी, सुंदर हसण्याच्या कविता करणारे प्राध्यापक संजयजी चव्हाण सर यांना मी विनंती करतो की त्यांनी एक कविता आपल्यासमोर ठेवावी. आत्ताच थोड्यापूर्वी मॅडम म्हटलं आहे की बाबा व्हिलन दिसतो माणूस तोही साऊथ चित्रपटातला, पण हा व्हिलनही कसा हतबल असतो हां, त्याची एक कविता घेतो. विलनचं दुःख हा अहो अहो असा आवाज जेव्हा स्वयंपाकघरातून येतो, अहो असा आवाज जेव्हा स्वयंपाकघरातून येतो, भीतीचा एक गोळा तेव्हा आमच्या पोटात उठतो. दिलेली सगळी कामे झाली आहेत का पूर्ण, दिलेली सगळी कामे झाली आहेत का पूर्ण, बोला म्हणण्यापूर्वी तीनदा खात्री करून घेतो. पदराला हात पुसत बाहेर येते स्वारी, पदराला हात पुसत बाहेर येते स्वारी, जेवून घ्यावं लवकर माझी कामं राहिली आहेत सारी. एवढं बोलून निघाल्यावर क्षणभर दारात थांबते, एवढं बोलून निघाल्यावर क्षणभर दारात थांबते, दिलेल्या सर्व कामांची मग उजळणीही घेते. आम्हीही उठून गपचूप जेवायला बसतो जाऊन, आम्हीही उठून गपचूप जेवायला बसतो जाऊन, कामे आटपून सारी तीही येते ताट घेऊन. आवरा आवर करून ती गाढ झोपी जाते. फक्त झोपू द्यावं तसंच, पण मन कुठं वाटते. गोळाबेरीज करता आयुष्याची एकच विचार मनात आला, गोळाबेरीज करता आयुष्याची एकच विचार मनात आला, हिच्याशिवाय संसाराचं ओझं खरंच झेपलं असतं मला, खरंच झेपलं असतं का मला. धन्यवाद. अतिशय सुंदर. ये ज़रूरी नहीं कि होठों पर हर पल भगवान का ही नाम आए, ये ज़रूरी नहीं कि होठों पर हर पल भगवान का ही नाम आए, वो पल भी कोई भक्ति से कम नहीं जब पति अपने औरत के काम आए. अतिशय सुंदर रचना. यानंतर आमचा सर्वात तरुण तुर्क म्हातारे अर्क असे नाथरावजी लटपटे, ते नेहमी येतेवेळी 5-10 मिनटं त्यांना मिळतात, त्याच्यामध्ये ते कविता करतात. घरी त्यांची हिंमतच होत नाही कविता करण्याची. बंदी तर असे बंदिवान व्यक्तिमत्व आमचे, पण मोकळे, बाहेर पडले की शेर असणारे नाथरावजी लटपटे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सर्वांसमक्ष ठेवावी. नमस्कार.
मध्ये गेले. माझ्या कवितेचं नाव आहे डोईवरचा पदर. कारण पतीला वाटतंय पत्नीनं डोक्यावर पदर घ्यावा आणि तिला सुंदरता वाटते खांद्यावर पदर घेण्याचं, पण त्याची मर्जी सांभाळण्यासाठी ती कसा बसा डोईवरचा पदर सारते आणि नवऱ्याच्या पतीच्या मनधरणीसाठी थोडंसं व्यवस्थित डोक्यावर पदर घेण्याचा प्रयत्न करते. तर त्यावेळेस तो काय म्हणतो, डोईवरचा पदरितो डोईवरचा पदरितून सावरतीस कशी बसी, डोईवरचा पदरितून सावरतीस कशी बसी, राखण्या समान माझा नाईलाज असतो तुझा, राखण्या समान माझा नाईलाज असतो तुझा, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, तुझा तो पदर माझी खेचते ग नजर, तुझा तो पदर माझी खेचते ग नजर, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, तुझा हा सूत्रधार उडा, तुझा हा सूत्रधार छेडतो हृदयाची तार, तुझा हा सूत्रधार छेडतो हृदयाची तार, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, दिसतेस तू सुंदर घेता डोईवर पदर, दिसतेस तू सुंदर डोईवर घेता पदर, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, तुला हवा खांदी पदर, तुला हवा खांदी पदर पण माझी करतेस कदर, तुला हवा खांदी पदर पण माझी करतेस कदर, राखण्यास मान माझा नाईलाज असतो तुझा, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, होऊ नको नैराश्य मनी, होऊ नको नैराश्य मनी, सुखी ठेवील तुझा हा धनी, आहेत बोल हे नाथाचे हिंदू संस्कृती जपायचे, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, सावरतीस कशी बसी, सावरतीस कशी. सुंदर. नमस्कार. खरं म्हणजे अखिल भारतीय पत्नी पीडित संघटनेचे अध्यक्ष जरी असले तरीही बायकोविषयी जर एखाद्या कविता केल्या, तिच्या विडंबन केलं, याचा अर्थ तो माणूस मला जास्त पत्नीवरता वाटतो. कशामुळं? कारण तुम्ही तरी काही काळाकरता पत्नीला विसरून जाता, पण तो बिचारा घरून तर पीडित असतं, पण इथं आल्यावर सुद्धा विसरत नाही, तिचंच त्याच्या डोक्यामध्ये असतं, भले कशा का कविता करीन. म्हणून त्या बाईलाही धन्यवाद की 24 घंटे डोक्यात राहते, तीच डोक्यात राहते, दुसरी येत नाही, दुसरीची हिंमतही होत नाही. म्हणून एक कवी असं म्हणतो की आप ही के बिना हूँ क्यों बेचैन, आप ही के बिना क्यों हूँ बेचैन, आप ही क्यों मेरी ज़रूरत है, आप ही के बिना क्यों हूँ बेचैन, आप ही क्यों मेरी ज़रूरत है,
वहम इतना हंसी नहीं होता, वहम इतना हंसी नहीं होता, वाकई आप खूबसूरत है. क्या बात. तर सगळ्यांनी आपापल्या बायकोला घरी जाऊन म्हणा, दरवाजा चुकू देऊ नका. आपल्याच घरी जा, दुसऱ्याला म्हणलं तर मग काय खरं नाही. कारण मॅडमला माहीत आहे, त्यांचे माझे मेवणे जे आहेत त्यांचे भाऊ मला कधी कधी वकील साहेब असल्यामुळं सल्ले विचारतात. मी सगळ्यांना सल्ले प्रामाणिकपणे देतो, पण कधी कधी उलटे होतात आणि मेवण्यासोबत त्यालाच उलटे होतात. वकिलाने सल्ला फुकट द्यायला नाही पाहिजे. नाही, पण मेवणा आहे ना, मेवण्याना पैसे देतात ना, ते उलटे अगोदरच फीस हा सल्ला द्यावा लागतो, त्याला उलटे पैसे देऊन सल्ला द्यावा लागतो. भरपूर लुटलेला तर ते कान सुद्धा तिथं पिळते ना. तर मला म्हणे रोज जेवणाच्या ताटावर आमचे भांडणं व्हायलेत, भाऊजी काहीतरी उपाय सांगा. मी म्हणलं तू आहे ना भनभन करणं सोड, नक्की हेच होत असेल. ते भाजी हे केली की तू म्हणता काय भाजी केली, असं झालं तसं झालं, इथं बायकोले सरकती म्हणलं. त्यानं बिचारानं केविल वांड तोंड करून मला विचारलं कशाहून. मी म्हणलं चुप बस. फक्त तुला उपाय पाहिजे तर उपाय सांगतो, बाकी काय उगा काही विचारू नको. ते म्हणला काय, म्हणलं काही नाही रे, आपल्याला मी तसंच करतो म्हणलं, आपल्याला जेवढं जेवायचं तेवढं जेवायचं, जेवढं चांगलं लागलं तेवढं खायचं, बाकी म्हणे वा क्या बात आहे, आज भाजी खूपच छान केली, आज जरा मूड चांगला दिसायला. बायको स्वतः, माझा स्वतःचा अनुभव तुम्ही बी घेतला असेल, खराब जरी भाजी झाली ना तर बायकोनं स्वतः थोडीशी हे करून टेस्ट करून बघितली, म्हणजे काय हो तुम्ही खरंच तुम्हाला काय कळत नाही, याच्यात मीठ कमी पडलंय की. बस तिनं तिचा कबूल केलं की आपण गंगेला पावलो. तोंडानं म्हणले तर तुम्हाला गंगेला ते राव करते. तर मी त्याला सांगितलं फक्त कसंही करो जेवायला म्हणायचं वाह क्या बात है. बाबा थोड्या वेळानंतर त्याचा घरूनच फोन, भाऊजी म्हणे लवकर आहे, आमचं काय खरं नाही. म्हणजे काय झालं, काय ना म्हणे तुम्ही सांगितलं म्हणे आज जेवायला भाजी आणली, मी न खायच्या अगोदरपासूनच सुरू केलं, क्या बात आहे क्या बात आहे. बायको म्हणे असा धिंगाणा घातला, म्हणे काय झालं, काय ना म्हणे ती म्हणली आज तेच गोड लागणच म्हणे भाजी, शेजारच्या बाईनं दिलेली. तर अशाही घटना जीवनामध्ये होतात, त्याच्यानं सल्ले देता वेळी जरा बघूनच द्यावं लागतं. यानंतर नाही राऊंड नाहीच आता, नाही मला फास्ट बसन गोल म्हणून इकडे इकडे कोणालाच कळू नये कायला कोणाला ओढायचंय. यानंतर आपले गोरखनाथजी धाकपाडे यांना मी विनंती करतो की त्यांनी एक कविता या समोर या धाकपाडाचा कविता लय पाडायचे धाकट पडणं झालं. पत्रिकेच कव्हर केले पण पत्रिका कधी देणार आहेत काय माहिती. ना ते त्यावेळी मात्र 100% धाक पडते, फक्त त्यांच्यावर पडत, त्यांचा तिकडं पडण्याच्या ऐवजी. धाक पडणं महत्वाचं सर, कुणावर कुणाचाही कपडे ना. तोपर्यंत करून घ्या, नंतर बरं वाटलं तर पत्रिकाच्या पण करू आपण. अशी एक कविता घेतो ज्या कवितेनं मला एका गुंत्यातून सोडवलं, परंतु ती कविता दुसरीकडे सादर केली तर दुसऱ्याच गुंत्यात गुंतलो. हां, कवीनं काही असलं समोर तर वास्तव सत्यता मांडली पाहिजे. आणि मांडत असताना एक कवीचा असा असतो की सामान्याला सामान्य करण्याची ताकद त्याच्यामध्ये असते आणि असामान्याला सामान्य करण्याची ताकद असते. तर सगळं वास्तव आहे आणि त्याच्यातून सुटलो सुद्धा, पण दुसरीकडं गुंतलो. कविता आहे. नील नेत्र कोरीव भोया नागिनी पर्णापरी. नील नेत्र कोरीव भोया नागिनी पर्णापरी, सावळा तो वर्ण तुझा पावसाळी नभापरी. पुष्ट ऐसी अंगकांती जैसा बाभुळी बुधा. बाभुळ बाभुळ. पुष्ट ऐशी अंगकांती जैसा बाभुळी बुधा, लुप्त धारे वर्षताती ओठांमधुनी तुझ्या सुधा. धार द्याले खड्ग जैसे
घ्राण तुझे तैसे असे. धार द्याले खड्ग जैसे घ्राण तुझे तैसे असे. आनंदाचे तेज आगळे मुख कमळी तुझ्या वशी. कुंतलाचे मुक्त धागे स्वैर उडती वाऱ्यावरी. कर्ण डुले डुलती कानी ऐशी मूर्ती साजिरी. श्यामवर्ण मूर्ती किंतु भासे अप्सरे परी. श्यामवर्ण मूर्ती किंतु भासे अप्सरे परी. वाटे द्यावी मिठी तिजला हर्षण माये अंतरी. परी तत्क्षणी जागृत झालो खेळ आहे हा क्षणाचा. परी तत्क्षणी जागृत झालो खेळ आहे हा क्षणाचा. जी न मिळे वर्षातूनही का दौडू मग वेळ मोलाचा. धन्यवाद. लय भारी. कारण हे असं इतकं अवघड प्रेम असलं तर मुश्किल आहे बा तुमचं लग्न पुढच्या 10 वर्षात दिवायला. हो, एवढं अवघड म्हणलं लय अवघड आहे. सोपं सोपं करायचं. दिल की हालत किसको बताए, हम भी पागल तुम भी पागल. अतिशय सुंदर कविता. अधूनमधून असे मोठमोठाले शब्द पडल्यावर मला वाटते उच्च विद्याविभूषित लोकांच्या कवी संमेलनाचं मी संचलन केलं होतं. खूप सुंदर. घ्यावं लागली तशी काय. छान. बाबळीचं खोड कसं म्हणायचं मग. आम्ही कविता यानंतर जरा आणखी रोमॅन्टिक फील थोडासा जास्त वाढविण्याकरता, तसं तर मनातून खूप स्वच्छ आणि साहित्याची सेवा करणारे आमचे जाधव सर, आत्मारामजी, खरंच कविता म्हणजे त्यांचा आत्मा आहे. गझल म्हणजे त्यांचा आत्मा आहे. कारण ते शेर जे म्हणतात, आता घाडी सरांना आम्ही तर जवळपास महाराष्ट्राच्या अनेक कान्याकोपऱ्यात त्यांच्या नावासह एक शेर मी संचलनाला असलं त्यांच्या नावासह ते शेर मी म्हणतो की आमच्या परभणीचे गझलकार. आणि त्यांच्या पद्धतीनं हा शेर म्हणजे खरंच साहित्यकाला हे जसा हरिपाठ असतो तसा असायला पाहिजे. तर त्यांच्याच शेरनं मी त्यांना आमंत्रित करतो. आणि मग ते त्यांनी काय सादर करावं ही बाकीच्या लोकांचं जसं विनोद वगैरे म्हणलं, कारण त्याची बहुआयामी गझल असती. त्याच्यामुळं कुठला शेर आपल्याला गंभीर करेल आणि कुठला शेर हसवेल हे सांगता येत नाही. परंतु छोट्याशा 4 ओळीच्या कलाकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांच्यातली कलात्मकता दिसेल, संवेदनशीलता दिसेल, आत्मीयता दिसेल आणि समाजाचं मी काही देणं लागतो हे सुद्धा दिसेल. म्हणून त्यांच्या ओळी मी नेहमी सांगतो की शक्य आहे तितके बदलायचे आहे मला. काय म्हणतात जाधव सर? शक्य आहे तितके बदलायचे आहे मला. या जगाला साजरे बनवायचे आहे मला. विठ्ठला बोलावणे धाडू नको इतक्यात तू. एकदा दिंडीमध्ये नाचायचे आहे मला. आता मला त्याच्या पुढे एवढंच म्हणायचं आहे की दिंडी तुमच्या दारी आलेली आहे सर, जसं नाचायचं तसं नाचून घ्या आता. आणि साहित्य आत्माराम जाधव सरांच्या बद्दल बोलायचं झालं तर, साहित्य एखादी वस्तू माणसाला दिसती तर माणूस दिसल्याच्या नंतर तिनं प्रभावित होतो. दिसणं, पाहणं आणि चव घेणं. जर वस्तू आवडीची असेल तर तिनं आत्म्याला सुख भेटते. एक आमचे मित्र होते, एका बफे सिस्टीममध्ये पुण्याला जेवायला गेले आणि तिथं गोल गोल कातरून टमाटे होते, टमाटे कातरलेले. तर असे जेवायला बसलो. लबडे सर ते लाल लाल काय रे आलं नाही हो. लबडे सर लाल काय आलं नाही हो. मी उठलो आकर, शेवटी गेलो आणलं ते टाकलं त्याच्या ताटात, ते न खाल्लं. आर म्हणले मी हे माया टमाटे ढोर सोडी टमाटे की. तसं सरांचे शेर असतात. मग या सरांच्या शेरावर मी फक्त एक शेर म्हणेन, त्याला मी शेर म्हणणार नाही, फक्त 2 वळी. होतात तृप्त डोळे हे शेर पाहिल्यावर. होतात तृप्त डोळे हे शेर पाहिल्यावर. आणि आत्माच राम होतो तुम्ही गझल गायल्यावर. क्या बात है, बहुत बड़ी बात. मी गझल गायल्यावर सरांना आमंत्रित करतो. हे माझी सुरुवातच या सगळ्या लोकांमध्ये झालेली आहे. 7-8 वर्षापासून लिहिणे सुरू केले. आणि हे प्रेमाचे माणसं आहेत, माझी स्तुती करत असतात. आपल्या लेकराचं करत असतात, कौतुक करत असतात. आता सगळं हास्य सगळं चालू आहे. मी काय 2-3 हास्य सुद्धा करता येतं, पण थोडंसं विडंबनात्मक असलं, थोडंसं त्याच्यातून बोध असला
तर थोडंसं चांगलं वाटतं. शेवटी जास्त त्याचा स्वभाव असतो, एक व्यक्त होण्याची शैली असते. काही शेर अगोदर सादर करतो तुमच्यामध्ये मिसळण्यासाठी. राईट राईट. विडंबनात्मक आहेत, म्हणजे गझल चांगलीच होती, त्याच्यात मी थोडाफार बदल करून थोडं हजलच्या टाईप थोडंसं केलेलं आहे. एवढी गोडी तुझ्या, एवढी गोडी तुझ्या शब्दात आली पाहिजे, एवढी गोडी तुझ्या शब्दात आली पाहिजे, आज रात्रीच्या पिण्याची सोय झाली पाहिजे. थोडंसं इकडं आलो मी, नंतर जातो मूळ स्वभावावर. आता ते असंच आहे ते आहे. याच साठी राहिलो मी जन्मभर सज्जन इथे. लोक सज्जन का राहतात? याच साठी राहिलो मी जन्मभर सज्जन इथे, शेवटी स्वर्गामध्ये रंभा मिळाली पाहिजे. काय अपेक्षा असतात लोकांच्या स्वर्गात जायचं कशासाठी? रंभा मिळाली पाहिजे. तसला स्वर्ग काय आपल्याला नको आहे. आता तरुण मुलांसाठी दागपाडी सर लक्ष द्या जरा. सारखा मधुचंद्र जर दिसतो तुला स्वप्नामध्ये, सारखा मधुचंद्र जर दिसतो तुला स्वप्नामध्ये, रेशनाची लिस्ट मग हातात आली पाहिजे. शुद्ध होशील आतुनी अन खूप दरवळशील तू, शुद्ध होशील आतुनी अन खूप दरवळशील तू, जिंदगी बस एकदा दारूत न्हाली पाहिजे. बहुत बढिया. काही 2-4 शेर चांगले सादर करतो. त्यांनी खूप स्तुती केली आणि मी जरा वेगळा टाकून गेलो. हे एवढंच लिहिलेलं आहे मी, जे विनोदी लिहिलेलं आहे आयुष्यात एवढंच लिहिलेलं आहे. कविता वगैरे लिहित होतो. 4 शेर दुसरे सादर करतो. आपण गंगाखेडला सादर केले होते ते. ते घ्या ना. वाऱ्याचे भरले कान त्याने, जिंकून घेतले अख्खे रान त्याने. ठीक. गाऊन सादर गाऊनच. बरं ती नंतर घेऊया. हा ठीक आहे. आठवण मला आता जे याच्यामध्ये आहे ते घ्या. मोहात पाडणारे थांबे अनंत बाळा, मोहात पाडणारे थांबे अनंत बाळा, आजन्म संयमाचा पायात घालवाळा, आजन्म संयमाचा पायात घालवाळा. होतो जिवंत तेव्हा नव्हते कुणीच माझे, होतो जिवंत तेव्हा नव्हते कुणीच माझे, मेल्यावरी जगाला आला किती उमाळा, मेल्यावरी जगाला आला किती उमाळा. आणि आपण गावामध्ये आलोय. पूर्वी कधी तरी तो गावात भेटलेला, पूर्वी कधी तरी तो गावात भेटलेला, आता कुणास ठावे असतो कुठे जिव्हाळा, आता
कुणास ठावे असतो कुठे जिव्हाळा. बहुत बढ़िया. भेटायला तिला मी मन मंदिरात जातो. भेटायला तिला मी मन मंदिरात जातो. माझी प्रिया निराळी माझा प्रणय निराळा. माझी प्रिया निराळी माझा प्रणय निराळा. आणि शेर बघा. कळवा कुणी तरी त्या वर्गातल्या फुलाला. माणिकराव. कळवा कुणी तरी त्या वर्गातल्या फुलाला. डोळ्यात आसवांची भरते अजून शाळा. मुकर्रर सर मुकर्रर. डोळ्यात आसवांची भरते अजून शाळा. कळवा कुणी तरी त्या वर्गातल्या फुलाला. डोळ्यात आसवांची भरते अजून शाळा. आणि याच्यातला शेवटचा शेर आहे. माझा क्रमांक कळणे थोडे कठीण आहे. माझा क्रमांक कळणे थोडे कठीण आहे. तुर्तास नाव माझे यादी मधून गाळा. बहुत बढ़िया. तुर्तास नाव माझे यादी मधून गाळा. बहुत धन्यवाद. नाव जरी यादीमधून सर म्हणतात त्यांचं गाळायला सांगितलं तरी आम्हाला मात्र असं वाटतं की तुमसे नहीं मिले सर, तुमसे नहीं मिले तो किसी से नहीं मिले. तुमसे नहीं मिले तो किसी से नहीं मिले. मिलना भी पड़ा तो खुशी से नहीं मिले. हम अपने दुश्मनों को गले मिल के आ गए. वाह. मिलना था जिसे बस उसी से नहीं मिले. आम्हाला ऐकू द्या ना. ऐकू. साध्या शब्दांनी अखिल महाराष्ट्राला ज्यांनी भुरळ घातली असे विठ्ठलजी घाडी सर कधीही फोन केल्यानंतर खरं म्हणजे त्यांचं वय आणि त्यांच्या मुलामुलींचेही लग्न झालेले असल्यामुळं नसता. एकतर त्यांचं वय छोटं असलं असतं तर एक तर परभणीचे त्यांना जावई करून घेतलं असतं. नसता मुलामुलींना परभणीची मुलगी दिली असती मग आओ जाओ चालू राहिलं असतं. पण ते म्हणतात याची गरज नाही, तुम्ही कधी आवाज द्या मी तयारच आहे. असे आमचे मनमिळावू घाडी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सर्वांसमक्ष ठेवावी. ज्ञानेश्वरी. साधे शब्द म्हटले त्याने ना म्हणजे ते आहेतच तसे, पण त्या साध्या शब्दांना अर्थ देणारे काही समूह म्हणजे लिहायला तुम्ही खरंच लहान मुलं खूप चांगल्या म्हणजे या वयात लिहितात. त्यांनी 84-85पासून सुरू केली. म्हणजे माझी 12वी होती तेव्हा, आणि तेव्हा कविता हा प्रांतच नव्हता. कवितेचे मार्क किती असतात शाळेत? 2-3 मार्क असतात ना, आणि ते 2-3 मार्क कसे मिळवायचे असतात माहिती आहे सगळ्यांना ना? चौथं काय ते असेच मिळवत होतो आम्ही. त्यावेळी कविता हा प्रांत नव्हताच, आणि समाजातल्या काही घटना बघितल्यानंतर सामाजिक बांधिलकी त्याच्यातनंच सुरू झाल्या. समूह आले आणि समूहाने साथ दिली. शब्द नाद आणि आपला शब्द कवडसा या दोघांनी. आणि म्हणूनच आज खरंच ऐकायला आलो होतो, कारण अशी मैफिल यांनी मला बऱ्याच वेळा सांगितली, झाली, दाखवली, इकडे फोटो बघितले आणि सांगितली. पण आम्ही प्रत्येक वेळेला भेटलो ते कवी संमेलनातच भेटलो.
आणि कवी संमेलनात ह्यांनी आम्हाला असं की स्टेजवर बसवलं, त्यामुळे स्टेजवर चांगली कविता झाली नाही तर मग उपयोग काय. तर स्टेजवर बसलेल्या माणसाची कविता कशी तरी असली पाहिजे. तर ह्या सगळ्याचीच कृतज्ञता, म्हणजे तुमच्या सगळ्या कवितेतनं तुमच्याकडनं काय घेतला ती कृतज्ञता व्यक्त करायची आज वेळ आहे ही, कारण ही सगळी आपलीच आहेत. तिथे कृतज्ञता व्यक्त करणं ती लोकांना कळणार नाही काय आहे ते, आणि तुम्ही सगळे एकमेकांना ओळखत नाही, शंकर सरांना ओळखत असल्यामुळे ती होणं गरजेची आहे. आपल्या शब्दाने भीती हरवली, सगळ्यांच्याच म्हणतोय, फक्त यांच्याच नाही. आपल्या शब्दाने भीती हरवली, मी हसू लागलो आपोआप. आपल्या शब्दात प्रीती गवसली, आपल्या शब्दात प्रीती गवसली, आनंद वाटू लागलो आपोआप. आपल्या शब्दांची सावली अनुभवली, कारण यांचा नुसता थम आला तरी खूप मोठं हे आहे. तर आपल्या शब्दांची सावली अनुभवली, प्रश्नांची आग विझली आपोआप. प्रत्येक कवीचे प्रश्न असतात की त्यांनी गुड का म्हटलं नाही, लाईक का केलं नाही, का कौतुक केलं नाही. असं ज्या दिवशी एक फोन येईल ना कोणाचा तरी अनोळखी व्यक्तीचा, की ह्या व्यक्ती तुझी कविता खूप चांगली वाटली, तुमची कविता ही खूप चांगली वाटली, तो फोन म्हणजे 1000 रसिकांची दाद. ते कौतुक त्या एका फोनमधनं येतं, त्या फोनची वाट बघायची. तोपर्यंत आपली कविता खरंच चांगली झाली नाही, प्रयत्न असलाच आहे. आपल्या शब्दाने मज जाग आली, आपल्या शब्दाने मज जाग आली, उत्तरे सारी देऊ लागलो आपोआप. अशीच उत्तरे. आपल्या शब्दांचा सहवास लाभला, आपल्या शब्दांचा सहवास लाभला, अस्तित्व झळकू लागले आपोआप. मुंबई आणि परभणी कोण कुठले सर, पण तोंडातनं स्तुती येते तर उगाच येत नाही, ती तेच अस्तित्व ह्याने झळकवलं. आपले शब्द भास नव्हे श्वास झाले, आपले शब्द भास नव्हे श्वास झाले, जगण्याला अर्थ लाभला आपोआप. आपल्या शब्दात मग्न झालो, आपल्या सर्वांच्या शब्दात मग्न झालो. जसं सर तुमचे शब्द पहिल्यांदा ऐकले तेच. मी आता सर्वांचा झालो आपोआप. आपल्या शब्दांचं स्वप्न पाहिले, सगळ्यांचं आज 2 नवीन शब्द ऐकले, तेच आपल्या शब्दांचे स्वप्न पाहिले, स्वप्नातच वास्तव दिसलं आपोआप. आपल्या शब्दांचं सोनं लुटलं, ते समोर बसलेले तुम्ही म्हटलात ना सर कुठे असता आणि अनुभवाचे, तेच. आपल्या शब्दांचं सोनं लुटलं, जीवनाचं कल्याण झालं आपोआप. आणि आपल्या शब्दासाठीच विश्व प्रार्थनेचं सोनं वाटतो. संकल्प सर्वांचे पूर्ण होतील आपोआप, संकल्प सर्वांचे पूर्ण होतील आपोआप. हीच इच्छा घेऊन तुझ्या शब्दातच अहंकाराला जाळू, या तुमच्याच सगळ्या तुमच्या शब्दातच अहंकाराला जाळू, रंगबिरंगी झालो आपोआप. होळी आणि रंगपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. इथून आपण परत पुन्हा भेटू आपोआप, पुन्हा भेटू आपोआप. सो असेच प्रेम, असंच प्रेम सतत राहो आमच्यावर. मुंबई खूप लांब नाही आहे. सहज 4 वाजता घरातनं निघालो का 6 वाजता परभणीत हजर असतो. 4 ओळी मी नवोदितांसाठी सादर करत आहे, की थोडा माझाही मूड हे व्हावा म्हणून. कृष्ण सखा सावळा झाली मोहित राधा, कृष्ण सखा सावळा झाली मोहित राधा, मधुर वाजवी पावा झाली मुरलीची बाधा. क्या बात. मधुर वाजवी पावा झाली मुरलीची बाधा. अजून 1-2 ओळी घेतो, म्हणजे नंतर हिंदीमधून. खत में भेजा है फूल अक्सर जवाब नहीं आता, खत में भेजा है फूल अक्सर जवाब नहीं आता, कहीं भेजा हुआ फूल लगता है महक नहीं देता, लगता है महक नहीं देता. उगवती कळी याच्यावर मी एक कविता सादर करणार आहे. वाटते करावे प्रेम या उगवत्या कळीवर, वाटते करावे प्रेम या उगवत्या कळीवर, उमलण्यास फिरती चोहो बाजूनीही भ्रमर, उमलण्यास फिरती चोहो बाजूनीही भ्रमर. कोंबातून निघाला हा कळीचा किनारा, कोंबातून निघाला हा कळीचा किनारा, झाडास जाण नाही घेई कुणाचा आसरा, झाडास जाण नाही घेई कुणाचा आसरा. उगवण्यास झटती ही सारीच फुलपाखरं, उगवण्यास झटती ही सारीच फुलपाखरं, नशिबी कुणाचे आहे उभवण्यास हे उंबर, नशिबी कुणाचे आहे उभवण्यास हे उंबर. आहे जगणे जगाचे काही मोजक्या क्षणांचे, आहे जगणे जगाचे काही मोजक्या क्षणांचे, त्यातूनही मिळवावे
काही सार या जीवनाचे, त्यातूनही मिळवावे काही सार या जीवनाचे. कळीला वाटते पण प्रेम कुणा करावे, कळीला वाटते पण प्रेम कुणा करावे. चोहो बाजूनी दुनियेत गुणगुणती करावे, चोहो बाजूनी दुनियेत गुणगुणती करावे. आहे कळीला आशा बहुरंगी पाखराची, आहे कळीला आशा बहुरंगी पाखराची. त्याने घ्यावे कवेत मजला ही आस ग बिलगण्याची, त्याने घ्यावे कवेत मजला ही आस ग बिलगण्याची. धन्यवाद. बहुत बढ़िया. सरांनी सांगितलं की खत भेजा, जवाब नहीं आता. भेजे हुए खत की खत में भेजा है फूल, हाँ. अक्सर जवाब नहीं आता. कहीं भेजा हुआ फूल महक नहीं देता, महक नहीं देता. मी म्हणतो त्याच्या अलीकड बी आटोपलं असतं, एवढं पलीकडे जायची गरज नव्हती, अलीकडे आटोपलं असतं. बस एवढंच करायचं की तुझ्या वेणीतील फूल होण्याची मी नक्कीच इच्छा धरली असती. तुझ्या वेणीतील फूल होण्याची मी नक्कीच इच्छा धरली असती जर का फूल सुकल्यावर टाकून देण्याची पद्धत नसती.